नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं जॉब्स 247 यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, आज तुमच्यासाठी घेऊन आलेलो एक नवीन अशी जॉब अपडेट। आजची जॉब अपडेट आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ रेल्वेज अंतर्गत RPF 01/2024 यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। यामध्ये सब इन्स्पेक्टर एक्झिक्युटिव्ह या पदाची ही भरती निघालेली आहे। यासोबत आणखी एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, त्याचा सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती लवकरच येणार आहे। यासाठी ऑनलाईन फॉर्म जे आहे हे आजपासून सुरू झालेले आहे। अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 मे 2024 राहणार आहे। यासाठी फॉर्ममध्ये मॉडिफिकेशन 15 मे ते 24 मे 2024 या दरम्यान तुम्हाला करता येणार आहे। यासाठी सब इन्स्पेक्टर एक्झिक्युटिव्ह हे पदाचं नाव आहे। यासाठी एज लिमिट जी आहे ही 1/7/2024 काउंट करण्यात आलेली आहे, ज्यामध्ये तुमचं वय कमीत कमी 20 वर्ष जास्तीत जास्त 28 वर्ष असलं पाहिजे। यामध्ये वेतनमान 35,400 रुपये राहणार आहे। मेडिकल स्टँडर्ड जे आहे हे B1चं राहील। यामध्ये व्हॅकन्सी जी आहे या 452 आहेत। तर यामध्ये जे आहे डिटेल्ड इन्फॉर्मेशन खाली त्यांनी दिलेली आहे। यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे। एजमध्ये जे आहे रिलॅक्सेशनसुद्धा लागू राहणार आहे। यामध्ये त्यांनी एक महत्त्वाची माहिती दिलेली आहे की ज्या उमेदवारांनी याआधी ज्या काही रेल्वेच्या नोटिफिकेशन्स रिलीज झालेल्या आहे, जसं की टेक्निशियन झालं किंवा ELP झालं किंवा आणखी कोणती एखादी नोटिफिकेशन असेल, तर 2024मध्ये ज्या रेल्वेच्या नोटिफिकेशन्स आलेल्या होत्या त्यापैकी कोणत्या ठिकाणी जर तुम्ही अप्लाय केलं असेल तर तुम्हाला पुन्हा एकदा नव्याने अकाउंट बनवण्याची गरज नाही आहे। तुम्ही त्या अकाउंटमध्ये लॉग इन करून या रिक्रुटमेंटसाठी ऑनलाईन अप्लाय करू शकता। जर समजा तुम्ही 2024मध्ये पहिल्यांदा जर अर्ज करत असाल तर तुम्हाला नवीन अकाउंट तयार करणे गरजेचं राहील। तर हे झालं। त्यानंतर जे आहे मित्रांनो, यामध्ये जे आहे इतर तपशील खाली दिलेला आहे, जसे की एक्झाम तुमची राहील तर त्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग राहील 1/3ची असं त्यांनी सांगितलेलं आहे। जनरल इन्स्ट्रक्शन्स त्यांनी दिलेले आहे बेसिक अशा। तर यामध्ये जे आहे महत्त्वाची माहिती जी आहे ती मित्रांनो खाली आहे। तर एज लिमिट जी आहे ही 20 ते 28 वर्ष आहे। सुरुवातीला 20 ते 25 वर्षच एज लिमिट होती, परंतु यामध्ये जे आहे कोविड-19 पॅन्डेमिकमुळे जे ॲडव्हर्टाइजमेंट रिलीज करू शकले नाही, त्यामुळे 3 वर्षाचं एक्स्ट्रा रिलॅक्सेशन त्यांनी दिलेलं आहे। त्यामुळे 1/7/2024 तुमचं एज कमीत कमी 20 वर्ष जास्तीत जास्त 28 वर्ष असलं पाहिजे। SC/STसाठी रिझर्वेशनमध्ये 5 वर्षाची रिलॅक्सेशन दिलेलं आहे। OBC नॉन क्रिमिनलसाठी 3 वर्षाचं रिलॅक्सेशन त्यांनी दिलेलं आहे। तर अशा प्रकारे यामध्ये दिलेलं आहे। एज्युकेशन क्वालिफिकेशन जर बघितली मित्रांनो, तर ॲनेक्स्चर A आपल्याला चेक करायचं आहे। तर पान नंबर 15वरती जे आहे याबद्दल त्यांनी इन्फॉर्मेशन दिलेली आहे। तर यामध्ये जर बघितलं ॲनेक्स्चर A, तर इथे दिलेलं आहे सब इन्स्पेक्टर एक्झिक्युटिव्ह। यामध्ये ग्रॅज्युएशन झालेले उमेदवार अर्ज करू शकतात। आता हे ग्रॅज्युएशन जे आहे हे आर्ट, कॉमर्स, सायन्स कशामध्ये सुद्धा असेल, इंजिनिअरिंग झाली असेल कशामध्ये पण, तरी देखील तुम्ही यासाठी अर्ज करू शकता। आता उर्वरित माहिती जी आहे पान नंबर 5-6वरती त्यांनी दिलेली आहे, तर तीबद्दल आपण जाणून घेऊया। तर यामध्ये जे आहे एक्झामिनेशन फीबद्दल इन्फॉर्मेशन दिलेली आहे की सर्व कॅन्डिडेट जे आहे ज्यामध्ये 500 रुपये शुल्क ज्यामध्ये आकारण्यात आलेलं आहे, ज्यामध्ये ओपन, OBC, EWSचे मेल कॅन्डिडेट झाले अशासाठी, आणि त्यांना 400 रुपये जे आहे एक्झाम फीसुद्धा रिफंड केली जाईल जर ते एक्झामसाठी अपियर झाले तर। त्यामध्ये फॉर्म भरताना तुम्हाला तुमचं जे आहे बँक डिटेल्स टाकावे लागेल, त्यानुसार तुमच्या खात्यामध्ये जे आहे नंतर एक्झाम झाल्यानंतर तुम्हाला रिफंड हे काही दिवसांनी केलं जाईल। आता SC/ST, एक्स सर्व्हिसमॅन, सर्व कॅटेगरीच्या फिमेल, त्यानंतर मायनॉरिटीमध्ये येत असाल, EBCमध्ये येत असाल, तर अशा उमेदवारांना 250 रुपये शुल्क आकारण्यात आलेलं आहे। आणि हे 250 रुपयापैकी काही शुल्क बँक चार्जेस डिडक्ट करून जे आहे ही रिफंड केलं जाईल। यामध्ये सुद्धा तुम्हाला जे आहे परीक्षेला हजर राहणे गरजेचं आहे। जे उमेदवार परीक्षेला हजर राहतील अशा उमेदवाराचं एक्झाम फी जी आहे ही रिफंड केली जाईल असं त्यांनी दिलेलं आहे। तर यासाठी जे आहे ऑनलाईन फॉर्म जे आहे सुरू झालेले आहे। लवकरात लवकर तुम्ही यासाठी फॉर्म अप्लाय करू शकता। यासाठी खाली डिस्क्रिप्शनला लिंक दिलेली आहे, त्यावरती जाऊन तुम्ही जे आहे यासाठी ऑनलाईन अप्लाय करू शकता। यामध्ये तुमची RPFची जी पोस्ट आहे त्यामध्ये सब इन्स्पेक्टर एक्झिक्युटिव्ह या पोस्टसाठी जर क्रायटेरिया बघितला मित्रांनो, तर PET तुमची घेतली जाईल। आणि ही PET जी आहे ही फक्त
तुम्हाला पास करणे गरजेचं आहे. याचे जे मार्क्स आहे हे काही कन्सिडर केले जाणार नाही असं त्यांनी खाली दिलेलं आहे. क्रायटेरिया जर आहे तो हाईट आणि जेस्टचा तो त्यांनी दिलेला आहे की जे आहे ओपन OBC EWSच्या साठी जर बघितलं मेल कॅन्डिडेटसाठी हाईट 165 आणि फिमेलसाठी 157 सेंटीमीटर आहे. आणि जे आहे छाती जर बघितली तर यामध्ये मेल कॅन्डिडेटसाठी जे आहे ही न फुगवता 80 आणि फुगून 85 सेंटीमीटर असली पाहिजे. आता हाईट बघितली SC STसाठी तर मेल कॅन्डिडेटसाठी 160 आणि फिमेलसाठी 152 आणि चेस्ट जे आहे ही मेल कॅन्डिडेटसाठी न फुगवता 76.2 आणि फुगून 81.2 त्यांनी दिलेलं आहे. यानंतर जे आहे काही स्पेसिफिक कॅटेगरीसाठी हाईट आणि चेस्टमध्ये सुद्धा रिलॅक्सेशन त्यांनी दिलेलं आहे. यामध्ये जे आहे 1600 किंवा 800 मीटर जे रनिंग आहे त्यामध्ये तुम्हाला एक चान्स दिला जाईल. लॉंग जंप, हाय जंप यामध्ये कॅन्डिडेटला जास्तीत जास्त 2 चान्सेस दिले जातील असं त्यांनी दिलेलं आहे. यामध्ये PET किंवा PMT ही जी आहे ही क्वालिफाईड नेचर आहे. यामध्ये कुठल्याही प्रकारचे मार्क्स तुम्हाला दिले जाणार नाही, परंतु ही जी एक्झाम आहे ही पास करणे तुम्हाला गरजेचं राहील. आणि ही एक्झाम जी राहील ही तुमची रिटर्न एक्झाम नंतर राहणार आहे. तर यामध्ये जे आहे इतर तपशील दिलेला आहे की कोणकोणत्या RRBs आहे आणि इतर जे आहे इन्फॉर्मेशन त्यांनी या नोटिफिकेशनला दिलेली आहे. तर ही जी आहे ही RPF 01/2024ची नोटिफिकेशन होती. तर ही नोटिफिकेशन डाउनलोड करायची असेल किंवा यासाठी ऑनलाईन अप्लाय करायचं असेल तर खाली डिस्क्रिप्शनला लिंक दिलेली आहे, त्यावरती जाऊन तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता, नोटिफिकेशन डाउनलोड करू शकता. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल, सबस्क्राईब करणं असेल तर जरूर सबस्क्राईब करा. चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.